Hello, dear students. I am Anand Soranis from Mahatma Gandhi Vidya Mandir, MHC College, HSC Vocational Department, Malegaon Camp, Nasik. Dear students, in this video lecture, we are beginning section 2, 2.1, Cherry Tree, written by Ruskin Bond. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्वागत आहे. आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये सेक्शन 2 पोएट्री सेक्शन पाहणार आहोत आणि त्यात आपण 2.1 चेरी ट्री ही कविता अभ्यासणार आहोत. ही कविता रस्किन बॉन्ड या कवीने लिहिलेली आहे. सो लेट्स बिगिन विथ द इंट्रोडक्शन ऑफ द रायटर रस्किन बॉन्ड. So here is an introduction of Ruskin Bond. Ruskin Bond, born in Kasauli, Himachal Pradesh in 1934. Ruskin Bond has written hundreds of short stories, essays, novellas and more than 30 books for children. रस्किन बॉन्ड यांचा जन्म हिमाचल प्रदेशमधल्या कसौली या गावात झाला 1934 मध्ये. रस्किन बॉन्ड यांनी अनेक शेकडो अशा प्रकारच्या लघुकथा लिहिलेल्या आहेत, निबंध लिहिलेले आहेत, लघु कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत आणि मुलांसाठी त्यांनी जवळजवळ 30 पुस्तकांचं लिखाण केलेलं आहे. हिज फर्स्ट नॉवेल रूम ऑन द रूफ, रिटन व्हेन ही वॉज 17, रिसीव्ड द जॉन लेव्हलिन राईस मेमोरियल प्राइज इन 1957. रस्किन बॉन्ड यांची सर्वात पहिली कादंबरी आहे आणि ज्या कादंबरीचं नाव आहे द रूम ऑन द रूफ आणि ही कादंबरी त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी लिहिली. ह्या कादंबरीला 1957 मध्ये जॉन लेव्हलिन राईस मेमोरियल प्राइज हा पुरस्कार मिळाला. He has also published 2 volumes of autobiography, Scenes from Writer's Life and The Lamp is Lit, a collection of essays and episodes from his journal. त्याचबरोबर त्यांनी 2 आत्मचरित्रपर ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. ज्या ग्रंथांचं नाव आहे सीन्स फ्रॉम अ रायटर्स लाईफ आणि द लॅम्प इज लिट. त्यानंतर 1992 मध्ये इन 1992 ही रिसीव्ड द साहित्य अकादमी अवॉर्ड फॉर इंग्लिश रायटिंग इन इंडिया. म्हणजे त्यांना इंग्रजी लिखाणाबद्दल भारताने त्यांना भारतीय साहित्य क्षेत्रातला जो सर्वश्रेष्ठ मानाचा पुरस्कार आहे साहित्य अकादमी पुरस्कार हा त्यांना 1992 मध्ये प्रदान करण्यात आला. He was awarded the Padma Shri in 1999. तसंच रस्किन बॉन्ड यांना 1999 मध्ये पद्मश्री हा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. रस्किन बॉन्ड लिव्स विथ हिज अडॉप्टेड फॅमिली इन मसुरी, उत्तराखंड. रस्किन बॉन्ड हे आता भारतातल्या उत्तराखंड राज्यातील मसुरी या ठिकाणी त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. द पोएम, आता आपण ही लेखकाची जी माहिती घेतली याच्यावरनं आपल्याला असं कळतं की हे जे लेखक आहे हे अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं जे साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे त्याबद्दल त्यांना भारतातला जो सर्वोच्च बहुमान आहे साहित्य अकादमी पुरस्कार हा त्यांना मिळालेला आहे. म्हणजे यावरनं हे जे लिखाण आहे हे अत्यंत प्रभावी अशा पद्धतीचं लिखाण त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आता आपल्याला या ठिकाणी त्यांच्या लिखाणातली एक कविता, ज्या कवितेचं नाव आहे चेरी ट्री, तर ह्या कवितेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर ह्या पॅराग्राफमध्ये चेरी ट्री म्हणजे ह्या कवितेत नेमकं काय आहे हे थोडक्यात आपल्याला सांगितलेलं आहे. The poem Cherry Tree is about the poet's ecstasy over a tree which he planted, which took 8 years to grow. आता एक्स्टसी म्हणजे काय, तर अत्यानंद. तर चेरी ट्री ही कविता लेखकाच्या अत्यानंदाविषयी आहे. म्हणजे जे चेरीचं झाड त्यांनी
लावलेलं होतं, स्वतः लावलेलं होतं, विच ही प्लांटेड विच टूक 8 years टू ग्रो, की जे वाढण्यासाठी 8 वर्षाचा कालावधी लागला. पण लेखकाला जो अभिमान आहे तो यासाठी वाटतो की ते झाड त्याने स्वतः लावलेलं होतं. ही इज एक्सप्रेसिंग हिज वंडर्स ॲट द वेज ऑफ नेचर. आता ह्या कवितेचा जो विषय आहे तो नेचर म्हणजे निसर्ग आहे. म्हणजे थोडक्यात ही एक नेचर पोयम आहे, निसर्ग कविता आहे. आणि म्हणून ह्या कवितेमध्ये कवीने त्याचं निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि ते म्हणतात ही इज एक्सप्रेसिंग इज वंडर ॲट द वेज ऑफ नेचर. त्यांना निसर्गाची जी पद्धत आहे, म्हणजे निसर्ग ज्या पद्धतीने वाढतो, मोठा होतो, त्याविषयी त्यांना एक कुतूहल वाटतं, आश्चर्य वाटतं. आणि याचं संपूर्ण वर्णन आपल्याला या कवितेमध्ये दिसून येतं. अँड हाऊ द चेरी ब्लॉसम्स आर फ्रजाईल अँड क्विक टू फॉल. म्हणजे चेरीचं झाड लावल्यानंतर जेव्हा ते मोठं होतं आणि त्याला जेव्हा फळं येतात तेव्हा कवी असं म्हणतात की चेरीला जो ब्लॉसम म्हणजे बहार आलेला आहे तो अत्यंत फ्रजाईल, ठिसूळ किंवा नाजूक अशा प्रकारचा आहे की तो बहार म्हणजे थोडासा वादळ किंवा हवा जरी आली तरी त्या हवेने त्या चेरी त्या झाडावरनं सहज खाली पडू शकतात. अशा पद्धतीचा सुंदर बहार त्या चेरी ट्रीला आलेला पाहून लेखकाला खूप आनंद होतो आणि त्याला अभिमानही वाटतो की आपण हे झाड लावलेलं होतं. The tree gives him immense joy as he can see the stars and the blue sky through the dappled green trees. आता त्या झाडाखाली बसून त्याला अत्यानंद असा होतो की त्या झाडामधून तो आकाशातल्या चांदण्या आणि निळं आकाश ठिपक्यांच्या स्वरूपामध्ये त्या हिरव्या झाडामधनं पाहू शकतो. म्हणजे इथे कवीने आपल्याला असा मेसेज दिलेला आहे की वी मस्ट ऑब्झर्व द वंडर्स ऑफ नेचर, वी मस्ट एन्जॉय द ग्रीनरी अँड द ब्लॉसम्स ऑफ नेचर. म्हणजे निसर्गामध्ये जे नैसर्गिक सौंदर्य आहे किंवा निसर्गामध्ये झाडांना फळांचा जो बहार येतो त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे आणि यामध्ये आपल्याला आनंद शोधता आला पाहिजे, हे कवीने आपल्याला ह्या संपूर्ण कवितेमध्ये सांगितलेलं आहे. तसंच या संपूर्ण कवितेमध्ये आपल्याला कवीने एक असं मॅसेज सुद्धा दिलेलं आहे की निसर्ग हा अतिशय संघर्षातून वाढतो. म्हणजे देअर इज अ struggle in nature. Nature itself has to struggle to survive itself. म्हणजे निसर्गाला स्वतःला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो आणि या संघर्षामधून निसर्गाची जी प्रवृत्ती आहे ती दॅट इज अपवर्ड थ्रस्ट, म्हणजे वरच्या दिशेने वाढ होणे किंवा प्रगती करणे. म्हणजे ह्या संपूर्ण कवितेमध्ये कशा पद्धतीने ते चेरीचं झाड अनेक संकट, अनेक वेदनेतून जातं आणि त्या वेदनेतून ते मोठं होतं. म्हणजे निसर्गामध्ये अनेक संकट त्या चेरीच्या त्या बियाणाला किंवा ते जे बीज जमिनीत पेरलेलं असतं आणि त्याचं जेव्हा झाड होतं तर त्या संघर्षातून, त्या वेदनेतून त्या झाडाला जावं लागतं. पण त्या झाडाचं एक वैशिष्ट्य असं सांगता येईल की त्या झाडाची प्रतिकारक क्षमता किंवा त्या झाडाचा जो डिटर्मिनेशन म्हणजे निश्चय इतका पक्का आहे की अनेक संकटातून जाऊन सुद्धा ते झाड स्वतःचा संघर्ष न सोडता स्वतःचं अस्तित्व कायम टिकवण्याचा प्रयत्न करतं. आता हे आपण या संपूर्ण चेरी ट्री या कवितेमध्ये बघणार आहोत. तर बघूया आपण चेरी ट्री. कविता ही एक नॅरेटिव्ह पद्धतीची म्हणजे कथनात्मक स्वरूपाची आहे.
It is a very simple and easy poem. So let's look at this tree. 8 years have passed. 8 वर्ष झाली आहे. किती वर्ष झालेत? 8 years have passed. Since I placed my cherry seed in the grass. त्याने चेरीचं एक बीज गवतामध्ये लावलेलं होतं. प्लेस म्हणजे ते ठेवणे किंवा लावणे. सिन्स आय प्लेस माय चेरी ट्री इन द ग्रास. आणि मग ते झाड लावण्यामागे त्याचा जो इंटेन्शन आहे, पर्पज आहे, हेतू आहे, तो काय आहे? तर मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन. त्याला असं वाटतं की माझं स्वतःचं झाड असलं पाहिजे. आणि म्हणून त्याला जी क्युरिओसिटी, उत्सुकता होती, जिज्ञासा होती, त्या उत्सुकतेमुळे, जिज्ञासेमुळे त्याने ते झाडाचं बीज त्या गवतामध्ये लावलं. अँड वॉटर्ड इट वन्स. वॉटर म्हणजे पाणी घालणे. त्या झाडाला त्याने एकदाच पाणी घातलं. अँड वेंट टू बेड. आणि तो झोपी गेला. थोडक्यात काय तर अँड फॉरगॉट. तो विसरला. म्हणजे ते झाड त्याने लावलं, त्याला एकदाच पाणी घातलं आणि तो झोपी गेला. नंतर त्याने त्या झाडाकडे लक्ष दिलं नाही. तो त्या झाडाविषयी विसरला. आता इथे कुठलंही झाड हे लगेच वाढत नाही. इट हॅज सम टाइम. आता ते झाड वाढायला काही वेळ लागतो, काळ लागतो. आता ते बीज त्याने जमिनीत पेरलं, त्याचं झाडामध्ये रूपांतर व्हायला काही कालावधी लागणार आहे. तर याचं कुठलंही भान लेखकाला नसल्यामुळे तो विसरून गेला की आपण झाड लावलं, बीज लावलं, एकदा पाणी दिलं आणि नंतर तो विसरून जातो. मग त्याला हे जे काही विस्मरण होतं आहे, तर ह्या विस्मरणाचं मुळामध्ये कारण म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं इम्पेशन्स, असंयम, की झाड लावलं की उगवलं पाहिजे पण ते उगवत नाही. बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग. बघा, कवी लगेच पुढे म्हणतात की चेरीच्या झाडाची वाढण्याची स्वतःची एक पद्धत आहे किंवा एक स्वतःचा मार्ग आहे. आता कुठलंही झाड हे वाढताना, मोठं होताना, हे त्याच्या टाईम पिरियडमध्ये ते मोठं होतं, त्याच्या विशिष्ट कालावधीमध्ये ते मोठं होतं. त्याला कमीत कमी 1 महिना, 2 महिने, 5 महिने असा कालावधी जावा लागतो, तेव्हा ते झाड आपल्याला मोठं होताना दिसतं. आणि म्हणून कवी असं म्हणतो आहे की चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग. झाडाचं स्वतः मोठं होण्याची एक पद्धत आहे, एक मार्ग आहे, एक प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. दो नो वन्स केअरिंग व्हेरी मच ऑफ नोईंग. मग कोणी याविषयी माहिती करून घेण्याची पर्वा करत नसलं तरी सुद्धा कवी असं म्हणतात, सडनली द समर नियर द एंड ऑफ मे. आता मे महिन्यामध्ये आपल्याकडे भारतामध्ये उन्हाळा असतो आणि जेव्हा उन्हाळा हा ऋतू सुरू असतो तेव्हा कवीच्या असं लक्षात येतं, आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे, की ते झाड या पृथ्वीवर अस्तित्वात आलेलं आहे, राहण्यासाठी आलेलं आहे. म्हणजे ते जे बीज त्याने पेरलेलं होतं ते बीज आता झाडामध्ये रूपांतरित झालेलं आहे. म्हणजे आता इथे कवीने असं म्हटलेलं आहे की सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे. आता इथे वेगवेगळ्या टाईम पिरियडचा उल्लेख आहे. ते मे महिन्याचा उल्लेख कवीने केलेला आहे की मे महिन्यामध्ये ते झाड आता अस्तित्वात आलेलं आहे. आणि म्हणून इथे आपल्याला जो टाईम दिलेला आहे तो काय आहे, तर इट इज द मंथ ऑफ मे. आय फाउंड अ ट्री हॅड कम्स टू स्टे. झाड आता या जगामध्ये पृथ्वीवर अस्तित्वात आलेलं होतं. इट वॉज अ व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड. आणि ते झाड किती छोटं आहे, तर एखाद्या 5 महिन्याच्या मुलासारखं आहे. अगेन लुक ॲट द टाइम, 5 months चाइल्ड. आता 5 months चाइल्ड
म्हणजे आता मे महिन्यामध्ये ते झाड हे 5 महिन्याचं होतं. म्हणजे ते झाड कवीने केव्हा लावलं असेल, तर साधारण ते जानेवारी महिन्यात लावलेलं असेल. आणि जानेवारी महिन्यात लावलेलं जे बीज होतं ते त्याचं एका छोट्या झाडामध्ये रूपांतरित होण्यासाठी 5 महिन्याचा कालावधी लागला. आणि हे जेव्हा कवीला आढळतं तेव्हा त्याला त्याचं आश्चर्य वाटतं. म्हणजे ही एक निसर्गाची स्वतःची पद्धत आहे की निसर्ग हा त्याच्या पद्धतीनेच वाढतो, ही त्याची स्वतःची एक प्रक्रिया आहे. पण जे 5 महिन्याचं झाड आहे म्हणजे ते स्मॉल, छोटं आहे, लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड, पण ते झाड सभोवतालच्या त्या गवतामध्ये हरवून गेलं. म्हणजे त्या झाडाच्या सभोवती गवत उगवलेलं आहे. मग नंतर काय होतं की त्या झाडाला कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन, संरक्षण नसल्यामुळे किंवा त्याला जाळी नसल्यामुळे ते झाड बकऱ्यांनी खाल्लं. गोट्स एट द लीव्स. बकऱ्यांनी ते झाड खाल्लं. द ग्रास कटर, साईत, गवत कापणाऱ्याने त्याच्या साईत म्हणजे कोयत्याने गवतासकट ते झाड कापून टाकलं. म्हणजे ते केळीचं झाड होतं ते कापून टाकलं. स्प्लिट इट अपार्ट. आणि त्या ग्रास कटरने, गवत कापणाऱ्याने ते झाड कापल्यामुळे त्या झाडाचे 2 भाग झाले. स्प्लिट म्हणजे 2 भाग होणे, स्प्लिट इन अपार्ट. मग झाडाचा वरचा भाग कापला गेला आणि बाकीचा जो मुळ्यांकडचा जमिनीमधला भाग आहे तो तसाच आहे. अँड अ मान्सून ब्लाइट. नंतर मान्सून ब्लाइट म्हणजे कॉझिंग डॅमेज. नंतर त्या ठिकाणी पावसाळा आला आणि पावसाळ्यामुळे ते जे झाड होतं लावलेलं तर त्या झाडाला पावसाने झोडपलं. ब्लाइट म्हणजे झोडपणे. श्रिवल्ड द स्लेंडर स्टेम. श्रिवल्ड म्हणजे सुकून जाणे. मग त्या झाडाच्या ज्या जमिनीमध्ये ज्या बारीक अशा मुळ्या किंवा त्याचा जो काही बुंधा असेल तर तो स्टेम सुद्धा सुकून गेला. इवन सो. आणि असं सगळं त्या झाडाच्या बाबतीमध्ये घडत राहिलं. आता आपल्याला इथे या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षाने अभ्यासाची आहे की त्या झाडाच्या संपूर्ण ग्रोथ म्हणजे वाढी दरम्यान त्या झाडाच्या आयुष्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स, येणारे संकट, येणाऱ्या अडचणी आणि या सर्व अडचणींना ते झाड सामोरं जातं किंवा तोंड देतं. म्हणजे बघा की 5 महिन्याचं झाड आहे तर पहिल्यांदा ते झाड, त्या झाडाची पानं ते बकऱ्या खातात. नंतर तो ग्रास कटर, गवत कापणारा ते झाड कोयत्याने कापतो. नंतर पावसामुळे त्या झाडाला झोडपलं जातं किंवा त्याचा मारा सहन करावा लागतो. त्याच्यानंतर पुन्हा उन्हाळा किंवा खूप उन्हामुळे त्या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या कोरड्या होतात किंवा सुकून जातात. मग आता इथे आपल्या दृष्टीने ते झाड एक डेड झालेलं आहे, मृत झालेलं आहे. कारण ते झाड लावल्यानंतर जवळपास 5 महिन्यांनी मोठं होतं आणि परत 5 महिन्यांनी त्या झाडाची काळजी घेणारा किंवा त्याचं पोषण करण्यासाठी कोणी नसल्यामुळे ते झाड कापलं जातं, बकऱ्यांकडनं खाल्लं जातं. पावसामध्ये त्याला खूप मार पडतो आणि नंतर खूप कडक उन्हामुळे त्याचे जे मुळे आहेत ते सुकून जातात. आता निसर्गामध्ये खरं म्हणजे रिसरेक्शन, पुनरुज्जीवनाची प्रक्रिया अस्तित्वात आहे. आता ह्या झाडाचा जो काही म्हणजे पूर्ण जमिनीखाली मुळ्यांच्या स्वरूपात असलेला जो भाग आहे तो पुनर्जीवित होतो. आता केव्हा होतो तर न्यू स्प्रिंग आय वॉच 3 न्यू शूट्स ग्रो. जेव्हा वसंत ऋतू येतो त्यावेळेला त्या झाडाच्या मुळ्यांना परत 3 अशा प्रकारच्या फांद्या फुटलेल्या असतात. 3 न्यू शूट्स ग्रो. द यंग ट्री स्ट्रगल. आणि हे जे छोटंसं झाड आहे हे काय करतंय,
संघर्ष करत आहे. अपवर्ड थ्रस्ट, थ्रस्ट म्हणजे पुट विथ फोर्स, स्वतःला ताकदीने वर आणण्याचा, प्रगती करण्याचा, स्वतःचं अस्तित्व कायम ठेवण्याचा, स्वतःला जिवंत ठेवण्याचा ते प्रयत्न करत आहे. इट आर्म्स इन अ फ्रेश फिअर्स लस्ट, फिअर्स म्हणजे ॲग्रेसिव्ह, आक्रमक. आणि पूर्वीपेक्षा आता ते झाड खूप आक्रमक पद्धतीने मोठं होताना दिसून येतं. आता इथे आपण काही शब्द आहेत, शब्दांचे अर्थ आपण बघूया. साईत म्हणजे कोयता, अ टूल विथ अ लॉंग कर्व्ड ब्लेड ॲट राईट अँगल टू अ लॉंग हँडल यूज टू कट लॉंग ग्रास अँड ग्रीन. त्यानंतर ब्लाईट म्हणजे कॉझिंग डॅमेज, नुकसान होणे किंवा झोडपणे. श्रिवल्ड म्हणजे ड्राईड, कोरडे होणे. थ्रस्ट म्हणजे पुश विथ फोर्स म्हणजे वरच्या दिशेने जाणे. अँड फिअर्स म्हणजे ॲग्रेसिव्ह, आक्रमक होणे. आता इथे एक निसर्गाची क्वालिटी, गुणवैशिष्ट्य आपल्याला दिलेलं आहे की निसर्गाची जी प्रवृत्ती, टेंडन्सी आहे ती अपवर्ड प्रोग्रेसकडे असते, अपवर्ड थ्रस्टकडे असते. आता निसर्गात अनेक संकट जरी आली तरी निसर्ग निराश होत नाही, डिप्रेस होत नाही. इट इज ऑलवेज ऑप्टिमिस्टिक. इट बिलीव्स इन स्ट्रगल, इट बिलीव्स इन सर्वायवल अँड इट बिलीव्स इन लाईफ. आता निसर्गाचं वैशिष्ट्य असं आहे की निसर्गाचा संघर्षावर विश्वास आहे. संघर्ष करून निसर्गामध्ये जे काही झाडं झुडपं, वनस्पती आहेत ते आपलं अस्तित्व टिकवण्याचं काम करतात आणि दे ट्राय टू कीप देमसेल्स अलाइव्ह, आणि आपल्याला ते जिवंत ठेवतात. तर मग आता इथे तुम्हाला दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतील की जेव्हा हे जे चेरीचं झाड आहे हे पूर्ण दोन भागामध्ये विभागलं जातं, स्प्लिट इट अपार्ट. म्हणजे जेव्हा गवत कापणारा कोयत्याने ते झाडाचा वरचा जो टॉप आहे तो सुद्धा कापून टाकतो, तर तेव्हा कवी असं म्हणतो की प्रत्येक झाडाचा काही असा सीझन असतो, ऋतू असतो. मग आता जेव्हा हे झाड आपल्याला असं वाटतं की मृतवत झालेलं आहे, तर पुन्हा त्या झाडाला जो बहार येतो तो केव्हा येतो, तर स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतूमध्ये त्या झाडाला पुन्हा फांद्या येतात, पुन्हा त्याला पालवी फुटते, पुन्हा ते झाड स्वतःला उंच मोठं करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याला इथे लक्षात येतं की नेचर हॅज अ टेंडन्सी टू स्ट्रगल, नेचर हॅज अ टेंडन्सी टू डू प्रोग्रेस, अँड नेचर हॅज टेंडन्सी टू सर्वाइव्ह इट्ससेल्फ अँड इट्स लाईफ. स्वतःचं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी, स्वतःचं जीवन कायम फुलवण्यासाठी म्हणून निसर्ग हा नेहमीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असतो. आणि म्हणून संघर्ष हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे. आणि हाच संघर्ष आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये करावा लागतो. आणि म्हणून लाईफ इज स्ट्रगल, जीवन हा एक संघर्ष आहे, हे कवीला या संपूर्ण ऑब्झर्वेशनमधून, निरीक्षणातून सांगायचं आहे. तर हे जे ऑब्झर्वेशन आहे कवीचं आपल्याला या ठिकाणी दिलेलं, तर याचा आपल्याला पर्टिक्युलरली अभ्यास करायचा आहे. आता परीक्षेमध्ये असा प्रश्न येऊ शकतो की झाडाला कुठल्या अडचणींचा किंवा प्रॉब्लेम्सचा, संकटांचा सामना करावा लागला आणि यातून मग त्या झाडाने स्वतःला कसं उभारलं, पुन्हा कसं पुनरुज्जीवित केलं, तर ते पण आपल्याला इथे बघायचं आहे. आणि टाईम पिरियड आपल्याला पर्टिक्युलरली बघायचं आहे की जसं इथे मे महिना आहे, उन्हाळ्याचा पिरियड आहे, मान्सून पिरियड आहे, स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतूचा पिरियड आहे. तर ह्या सर्व सीझन्सचा उल्लेख जो या ठिकाणी आलेला आहे, तर त्याचा निसर्गाच्या दृष्टीने काय महत्त्व आहे हे आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या पॅराग्राफकडे वळूया. फॉर लाईट अँड एअर अँड सन आय कुड ओनली वेट ॲज वन. आता इथे झाडाच्या वाढीसाठी सूर्यप्रकाशाची,
हवेची आवश्यकता असते. आय कुड ओनली वेट. आता लेखकाला इथे ते झाड मोठं होण्यासाठी फक्त वाट पाहणे, संयम ठेवणे हे त्याच्या हातात आहे. म्हणजे निसर्गामध्ये झाडाच्या वाढीसाठी हवा, पाणी, सूर्यप्रकाश, माती यासारख्या वेगवेगळ्या घटकांचा, मूलतत्वांची त्या झाडाला गरज असते. आणि ते झाड विशिष्ट पिरियडमध्ये किंवा त्याच्या प्रक्रियेनुसार ते मोठं होतं. आणि म्हणून इथे कवी असं म्हणतो आहे की जरी ते झाड 5 महिन्याचं झालं आणि कापलं गेलं तरी त्याच्या मुळ्या जिवंत असतात आणि त्या मुळ्या पुनर्जीवित होतात. त्या वसंत ऋतूमध्ये होतात, त्याला 3 फांद्या फुटतात. आता परत ते झाड मोठं होण्यासाठी कवीला वाट बघावी लागणार होती. तर आय कुड ओनली वेट ॲज वन हू वॉच्ड, वॉन्डरिंग वाईल टाइम अँड द रेन मेड अ मिरॅकल फ्रॉम ग्रीन ग्रोईंग पेन. बघा, ह्या ओळीमध्ये कवीने इमेजरी वापरलेली आहे. आता इथे टाइम टी कॅपिटल आहे, म्हणजे इथे पर्सॉनिफिकेशन अलंकार आहे की वेळ हा जणू एखादा व्यक्ती आहे. वॉच वॉन्डरिंग वाईल टाइम अँड रेन मेड अ मिरॅकल. हा जो टाइम नावाचा जो फॅक्टर आहे आणि पाऊस हा जो ऋतू आहे यांनी या ठिकाणी चमत्कार घडवून आणला आणि यातून त्या झाडाची वाढ झाली. ग्रीन ग्रोईंग पेन म्हणजे अत्यंत अडचणीतून, वेदनेतून, खूप संकटातून, दुःखातनं ते झाड मोठं झालं आणि त्याचा जो काही चमत्कार आहे तो लेखकाला त्या विशिष्ट कालावधीनंतर लक्षात येतो. आय वेंट अवे नेक्स्ट इयर, स्पेंट अ सीझन इन काश्मीर. आता इथे पुन्हा जो कवी आहे तो काश्मीरमध्ये आपले काही दिवस घालवण्यासाठी निघून जातो. आता परत त्या झाडाकडे दुर्लक्ष झालं. म्हणजे पहिल्यांदा ते झाड 5 महिन्याचं झालं आणि त्याचं 2 भागामध्ये विभागणी झाली. नंतर परत ते झाड वसंत ऋतूमध्ये अस्तित्वात आलं आणि हे सर्व चमत्कार किंवा हा जो सगळा बदल घडत असताना कवी परत काश्मीरला राहण्यासाठी किंवा सीझन पालटण्यासाठी किंवा सीझन बदलवण्यासाठी म्हणून ते काश्मीरला जाऊन राहतात. केम बॅक थिनर रॅदर पुअर. काश्मीरमध्ये ते स्वतःची तब्येत सुधारवण्यासाठी जातात, पण ते अधिक बारीक, हडकुळे आणि त्यांची तब्येत अत्यंत कमकुवत होते. म्हणजे तब्येत सुधारण्याऐवजी तब्येत अधिक कमकुवत होते. मात्र जेव्हा केम बॅक म्हणजे काश्मीरमध्ये काही दिवस राहण्यासाठी गेल्यानंतर जेव्हा ते त्यांच्या घरी परत येतात तेव्हा त्यांना काय लक्षात येतं, द बट रिचर बाय चेरी ग्री ॲट माय डोअर. आणि त्यांच्या त्या दारामध्ये ती जे चेरीचं झाड आहे ते बघून त्यांचं मन अतिशय समृद्ध होतं, प्रसन्न होतं. त्यांना खूप आनंद होतो आणि त्यांचा जो वीकनेस आहे किंवा त्यांच्या तब्येतीमध्ये जो काही क्षीण त्यांना आलेला होता तो सगळा निघून जातो आणि त्यांना अत्यंत फ्रेश, प्रसन्न वाटायला लागतं. रिचर बाय चेरी ट्री ॲट माय डोअर. म्हणजे बघा, निसर्गाचं वैशिष्ट्य की आपण कुठल्याही बहार आलेल्या झाडाकडे पाहिलं तर आपलं मन प्रफुल्लित होतं, प्रसन्न होतं आणि आपल्याला आनंद होतो. आणि साहजिक आहे की आपल्या मनामध्ये आलेला क्षीण, नैराश्य, थकवा आपण विसरून जातो. तसं या ठिकाणी कवी हे सगळं विसरून गेलेलं आहे. 6 feet हाय माय ओन डार्क चेरी. आणि ते झाड आता 6 फूट एवढं उंच झालेलं होतं. सो आय कुड स्केअरली बिलीव्ह इट अ बेरी. आणि लेखकाला स्केअरली दुर्मिळ तसा विश्वास बसत होता की हे तेच चेरीचं झाड आहे की जे आपण लावलेलं होतं आणि जे 6 फूट मोठं झालेलं आहे. त्याला बहार आलेला आहे, म्हणजे चेरी झालेली आहे. आणि त्या चेरी कशा आहेत, रायपन्ड अँड ज्वेल्ड इन द सन. रायपन पिकलेल्या अशा चेरी
ज्वेल्ड, इथे लेखकाने इथे मेटॅफर, तुलना अलंकार म्हणजे रूपक अलंकाराचं उदाहरण दिलेलं आहे. तुलना केलेली आहे चेरीची, की चेरी, फ्रूट ऑफ चेरी इज कम्पेअर्ड विथ द ज्वेल, म्हणजे अत्यंत चमकणाऱ्या आणि अत्यंत सुंदर दिसणाऱ्या त्या चेरीज बघून लेखकाला खूप आनंद होतो आणि त्याला विश्वास बसत नव्हता की जे झाड कधी कापलं गेलं होतं, ज्या झाडाला बकऱ्या खाऊन गेल्या, ज्या झाडाला पावसाने झोडपलं, उन्हाने सुकवलं आणि तरी ते झाड या पृथ्वीवर आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी धडपड करतं आणि या धडपडीतून ते मोठं होतं 6 फूट उंच आणि नंतर त्याला म्हणजे बहार येतो चेरीचा, आणि हे सगळं बघून लेखकाला खूप आश्चर्य वाटतं आणि त्याचा विश्वास बसत नाही. म्हणजे जसं आपण आधी म्हणालो की निसर्गाची स्वतःची एक प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, की ज्या टाईम फॅक्टरमधून जेव्हा ते झाड मोठं होतं, विशिष्ट कालावधीनंतर ते झाड जेव्हा मोठं होतं आणि जेव्हा आपण त्या झाडाकडे बघतो तेव्हा त्या बहरलेल्या झाडाकडे बघून आपल्याला स्वाभाविक आनंद होतो. मात्र इथे ही काही एका दिवसाची प्रक्रिया नाही आहे, की झाड मोठं होणं ही फार दीर्घ प्रक्रिया आहे आणि म्हणून आपल्यामध्ये एक पेशन्स, संयम असणं महत्त्वाचं आहे, निसर्गाची काळजी घेणं महत्त्वाचं आहे आणि जर आपण निसर्गाची काळजी घेतली तर निसर्गाकडून आपल्याला निराशा मिळत नाही, तर उलट आनंदच मिळतो. म्हणजे निसर्गाची काळजी घेतल्याने जर ते झाड मोठं होतं, बहरतं आणि तो आनंद आपल्याला होतो. म्हणजे कवीला इथे काय म्हणायचं आहे की वी मस्ट एन्जॉय द नेचर, म्हणजे आपण निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे. Hung from a branch just one, and next year there were blossoms small. पुन्हा त्या झाडाला पुढच्या वर्षी सुद्धा बहार आलेला दिसतो. तो बहार कसा आहे? पिंक, फ्रजाइल, क्विक टू फॉल. तो बहार गुलाबी रंगाचा, एवढा नाजूक आहे की सहज स्पर्श केला किंवा सहज आपण त्या झाडाची फांदी हलवली किंवा सहज एखादी वाऱ्याची झुळूक जरी आली तरी त्या चेरीज जमिनीवर पडतील, इतका तो नाजूक अशा पद्धतीचा बहार, चेरीचा बहार त्या झाडाला आलेला. फ्रजाइल म्हणजे नाजूक अशा पद्धतीचा. त्यांनी लेखकाने पुढे, कवीने पुढे म्हटलं ते बघा, ॲट द मेरेस्ट ब्रीथ द स्लिपियस्ट ब्रीज. अगदी मेरेस्ट म्हणजे छोटी जरी वाऱ्याची झुळूक आली, ब्रीज म्हणजे झुळूक, स्लिपियस्ट ब्रीज म्हणजे एक शांत किंवा संत वाहणारा वारा जरी असला किंवा तुम्ही त्याला फुंकर जरी मारली तरी सुद्धा त्या चेरी सहज जमिनीवर पडू शकतात. तर अशा पद्धतीच्या चेरीज त्या झाडाला आलेल्या आहेत. आता हे सर्व बघून लेखकाला खूप खूप आनंद होतो आणि ते झाड विशेष म्हणजे त्याने लावल्यामुळे आणखीन त्याला आनंद होतो. म्हणजे द रायटर्स हॅपीनेस नोज नो बाउंड, त्याच्या आनंदाला पारावार राहत नाही. आणि मग त्या झाडाचा आनंद घेण्यासाठी मग तो त्या झाडाखाली सहज पडून असतो. आय ले ऑन द ग्रास ॲट इज, सहज विश्रांती घेत त्या झाडाखाली तो पहुडतो किंवा तो पडून असतो. आणि मग कवी असं वर्णन करतात, लुकिंग अप थ्रू लिव्ज ॲट द ब्ल्यू. मग त्या झाडातून कवी त्या आकाशाकडे, निळ्या आकाशाकडे पानांमधनं बघण्याचा प्रयत्न करतो. थ्रू द लिव्ज. बघा, झाडाखाली जर आपण झोपलो तर आपल्याला झाडाची पानं दिसतात आणि पानांमधनं आपल्याला आकाशाचा काही निळा भाग तुकड्यांच्या स्वरूपात दिसतो. तसं इथे कवी म्हणतोय की लुकिंग अप थ्रू लिव्ज ॲट द ब्ल्यू ब्लाइंड स्काय. काही ठिकाणी, ज्या ठिकाणी झाडाची पानं गडद आहे त्या ठिकाणी झाड बिलकुल दिसत नाही. ज्या ठिकाणी झाडाची पानं विरळ आहे तर त्या ठिकाणी ते झाड कसं दिसतं? ॲट द फ्लिंचेस ॲज दे फ्ल्यू.
फ्लिंचेस. म्हणजे जेव्हा त्या झाडाची पानं हलतात, म्हणजे ते उडणे असा अर्थ नाही घ्यायचा, हलणे. त्या झाडाची पानं जेव्हा हलतात अँड फ्लिटेड थ्रू डॅपल्ड ग्रीन. आता डॅपल्ड म्हणजे हेविंग डार्क ऑर लाईट पॅचेस. पॅचेस म्हणजे ठिपके. मग त्या झाडाच्या पानांमधनं त्याला आकाश, त्या झाडाच्या ठिपक्यांमधनं ते आकाश कसं दिसतंय, त्याला वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागलेलं अशा पद्धतीचं दिसतं. प्लिटेड थ्रू द डॅपल्ड ग्रीन. डॅपल्ड ग्रीन, डॅपल्ड म्हणजे हेविंग डार्क ऑर लाईट पॅचेस, म्हणजे गडद किंवा हलक्या रंगाच्या तुकड्यांमधून, त्या हिरव्या पानांच्या तुकड्यांमधून त्याला ते झाड वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विखरलेलं दिसतं. आता इथे कवीने एक सौंदर्याचं वर्णन केलं, निसर्गाच्या सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे. आता हे सौंदर्य पाहण्याचा जो ॲटिट्यूड आहे, दृष्टिकोन आहे, तो आपल्यामध्ये असला पाहिजे. तेवढी आपल्यामध्ये संवेदनशीलता असली पाहिजे. म्हणजे निसर्ग जो आहे त्यातला जो काही सौंदर्याचा भाग आहे तो आपल्याला जाणून घेता आला पाहिजे, ओळखता आला पाहिजे, ते त्या सौंदर्याचा आनंद लुटता आला पाहिजे. हेच या 4 ओळींमधनं कवीने सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, कवी जेव्हा त्या झाडाच्या खाली पडून असतो आणि जेव्हा तो त्या पानांमधनं आकाशाकडे बघतो, तर जेव्हा त्या झाडाच्या पानांमध्ये हालचाल होते तेव्हा त्याला ते आकाश कसं दिसतं, निळ्या ठिपक्यांसारखं दिसतं. डॅपल्ड ग्रीन, त्या ग्रीन म्हणजे ते हिरवळीतनं, ते हिरव्या पानातनं तो जेव्हा बघतो तेव्हा ते झाड हे वेगवेगळ्या पॅचेसमध्ये त्याला दिसतं. निळ्या रंगाचे पॅचेस त्याला त्या झाडातनं दिसतात. मग असं एक वेगळं सौंदर्य शोधण्याची दृष्टी ही कवीची आहे. पुढचा भाग आहे, व्हाईल बीज इन अन एक्स्टसी ड्रँक ऑफ नेक्टर फ्रॉम ईच ब्लूम. आता बीज म्हणजे भुंगे, हे काय करतात, एक्स्टसी म्हणजे अत्यानंदाने, फिलिंग ऑफ ग्रेट हॅपीनेस, त्या झाडामधलं ड्रँक ऑफ नेक्टर म्हणजे त्या झाडातील जे काही झाडाला जी काही फळं आलेली आहे त्या फळातील रस पिण्याचं काम ते भुंगे करतात. तर व्हाईल बीज इन अन एक्स्टसी ड्रँक ऑफ नेक्टर फ्रॉम ईच ब्लूम, प्रत्येक त्या झाडाला जो बहार आलेला आहे त्या बहारातील प्रत्येक फळांमधून ते जे भुंगे आहे ते रस चाखण्याचं काम करतात. नेक्टर म्हणजे गोड स्वीट लिक्विड प्रोड्यूस बाय फ्लावर्स, ज्याला आपण मध म्हणतो, फुलांमधलं असलेला गोड द्रव पदार्थ म्हणजे नेक्टर. तर ते मध चाखण्याचं काम ते भुंगे करत असतात. म्हणजे आपल्याला इथे परीक्षित जर विचारलं, हू आर द बेनिफिशियरीज ऑफ ट्री, म्हणजे त्या झाडाचा फायदा कोणाला होतो, तर म्हणजे कवीला तर होतोच, त्याचबरोबर तो फायदा त्या भुंग्यांना होतो, है ना. म्हणजे जिथे झाडांना म्हणजे बहार आलेला असतो, फुलाफळांचा बहार येतो, तर त्या ठिकाणी साहजिक आहे की कीटकांची गर्दी असणारच आहे. तसं या ठिकाणी बीज भुंगे त्या ठिकाणी बुणबुण करतात, त्या झाडाच्या फळांमधनं मध चाखण्याचा, रस पिण्याचं काम करतात. अँड द सन सँक स्विफ्टली सन म्हणजे सूर्य. मग नंतर संध्याकाळची वेळ असल्यामुळे सूर्य वेगाने बुडाला. आता इथे सिंक म्हणजे बुडणे, सँक म्हणजे बुडाला. मग आता इथे तसा शब्दाचा अर्थ आपण घ्यायचा नाही, सूर्य बुडाला, ते काय म्हणायचं की सूर्य मावळला, सँक. मग संध्याकाळची वेळ आहे आणि सूर्य मावळला. मग आता परत सूर्य मावळल्यानंतर संध्याकाळ होते किंवा अंधार पडतो, तर मग त्यावेळेला परत त्या झाडाविषयीचं एक वेगळं सौंदर्य, वेगळं वर्णन कवीने केलेलं आहे. द स्टार टर्न इन द स्काय, सूर्य मावळला आणि आकाशामध्ये चांदण्या चमकायला लागतात. अँड द मून मॉथ्स अँड सिंगिंग क्रिकेट अँड आय. मग आता त्या शांत आणि निसर्गरम्य त्या संध्याकाळच्या वेळेस सूर्यास्त झाल्यानंतर कवी असं म्हणतो आहे
की त्या ठिकाणी अस्तित्वात असलेले घटक किंवा कॅरेक्टर्स कोण कोण आहेत, तर मून मॉथ्स, पतिंग आपण ज्याला म्हणतो, मून मॉथ्स, अँड सिंगिंग क्रिकेट, की ते क्रिकेट म्हणजे रातकिडा, गाणारा रातकिडा, अँड आय आणि मी, असे 3 जण तिथं आहे. येस आय, हो आणि मी. प्रेस नाईट, स्टार्स अँड ट्री. आणि मग त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्याला त्या झाडाच्या खाली थांबून जे काही सौंदर्य दिसतं, तर जणू त्या रात्रीच्या त्या सौंदर्याची, त्या चांदण्यांची, त्या झाडाची तो काय करतो, स्तुती करतो, प्रशंसा करतो. द स्मॉल द चेरी ट्री ग्रोन बाय मी. आणि सगळ्यात मोठा अभिमान काय आहे, तर ते छोटंसं झाड ते कवीने लावलं होतं आणि ते झाड मोठं झालं, बहरलं, त्याला चेरीची फळं आली आणि हे पाहून त्याला सगळ्यात जास्त आनंद होतो. द स्मॉल द चेरी ट्री ग्रोवन बाय मी. आणि असं हे झाड मी लावलेलं आहे. म्हणजे आता ह्या ज्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये पर्टिक्युलरली आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्याचे दृष्टिकोन कवीने दिलेले आहे. म्हणजे सौंदर्याचे दृष्टिकोन म्हणजे काय, की दिवसा झाडाच्या हिरव्या पानांमधून जे निळं आकाश दिसतं, तर ते एक सौंदर्य. त्या झाडाच्या फळांमधून रस पिणारे भुंगे, हे आणखीन वेगळं सौंदर्य आहे. सूर्यास्त झाल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा चांदण्या आकाशामध्ये येतात, तर त्या झाडांमधून त्या चांदण्यांचं सौंदर्य पाहणं, म्हणजे हा आणखीन एक वेगळा आनंद दिलेला आहे. नंतर त्या ठिकाणी मून मॉथ, सिंगिंग क्रिकेट आणि कवी, म्हणजे हे सगळे त्या ठिकाणी त्या शांत अशा वातावरणामध्ये त्या संपूर्ण वातावरणाचा आनंद घेताना दिसतात. आणि म्हणून ते म्हणतात प्रेज नाईट अँड स्टार अँड ट्री. आणि ते त्या रात्रीच्या वातावरणाची, आकाशातल्या चांदण्यांची आणि झाडाची ते काय करतात, प्रशंसा करतात. तर म्हणून ह्या पॅराग्राफमध्ये जे काही ब्युटी म्हणजे सौंदर्य आपल्याला दिलेलं आहे, तर आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की व्हॉट काइंड ऑफ ब्युटी डिड द पोएट एन्जॉय, कशा प्रकारचं सौंदर्य कवीने उपभोगलं किंवा त्याला आनंद वाटला. तर हाऊ डिड द पोएट एन्जॉय द ब्युटी ऑफ नेचर. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी येऊ शकतो. त्यानंतर इथे या पॅराग्राफमध्ये विरोधाभास आहे की काश्मीरमध्ये गेला, तिथं वीक होऊन आला, म्हणजे तो आजारी पडला आणि नंतर ते चेरीचं झाड होऊन त्याला खूप जो काही आनंद होतो वगैरे, तर त्याविषयीचा हा पॅराग्राफ आहे. म्हणजे इथे निसर्गाचं संघर्षातून आपलं अस्तित्व, निसर्ग कसा टिकवतो, हे आपल्याला या पॅराग्राफमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर कवीने असं सांगितलं की कशा पद्धतीने त्या संपूर्ण चेरीच्या झाडाने संघर्ष केला आणि संघर्ष करून आपलं अस्तित्व टिकवलं. तर ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये निसर्गाची एक वृत्ती कवीने आपल्याला सांगितली आहे, आणि ती म्हणजे अपवर्ड थ्रस्ट. म्हणजे निसर्गाची वृत्ती काय आहे की डू कम्बॅट, डू स्ट्रगल, संघर्ष करा आणि आपलं अस्तित्व टिकवा. वन हू स्ट्रगल्स कॅन सर्वाईव्ह ऑन दिस अर्थ अँड वन हू डज नॉट स्ट्रगल कॅनॉट सर्वाईव्ह ऑन दिस अर्थ. म्हणजे हा पण एक मॅसेज या कवितेतनं दिलेला आहे कवीने, की जो संघर्ष करतो तो स्वतःचं अस्तित्व टिकवतो, आणि जो संघर्ष करत नाही तो अस्तित्व टिकवू शकत नाही. आणि म्हणून जो संघर्षातून आपलं अस्तित्व टिकवतो तोच निसर्गामध्ये निसर्ग एन्जॉय करू शकतो किंवा निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने जे चेरी ट्री आहे ही एक निसर्ग कविता आहे. ह्या निसर्ग कवितेमध्ये कवीने त्याचं ऑब्झर्वेशन दिलेलं आहे. म्हणजे जसं आता पहिला जो पॅराग्राफ आहे या कवितेचा, जो सुरुवातीचा पॅराग्राफ आहे, म्हणजे आपल्याला इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज द ऑब्झर्वेशन ऑफ
द पोएट रिगार्डिंग चेरी ट्री. जे निसर्गातल्या या चेरी ट्री विषयी कवीचं काय निरीक्षण आहे, म्हणजे आधीची पोझिशन काय होती त्या झाडाची, नंतरची पोझिशन काय होती, कशा पद्धतीने त्याने आपलं अस्तित्व टिकवलं वगैरे. तर असे अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला फिगर्स ऑफ स्पीच, म्हणजे ह्या कवितेमध्ये ज्या वेगवेगळ्या पोएटिक डिव्हाइसेस आहेत, अलंकार वगैरे वापरलेले असतात, तर त्याचा आपल्याला पुन्हा एक वेगळा अभ्यास या कवितेमध्ये करायचा आहे. म्हणजे जसं आता आपल्याला जर उदाहरण द्यायचं झालं तर जसं आता इथे इट्स आर्म्स इन अ फ्रेश फिअर्स. आता फ्रेश फिअर्स म्हणजे याचं ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार आलेला आहे. फ्रेशमध्ये एफ आणि फिअर्समधला एफ हे साऊंड रिपीट झाल्यामुळे इथे आपल्याला ॲलिट्रेशन हा अलंकार दिसून येतो. नंतर अशी वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार आपल्याला या कवितेमध्ये दिसून येतात. मग ही जे अलंकार आहेत ते आपल्याला पुन्हा अभ्यासायचे. जसं श्रीवर्ल्ड, द, स्लेंडर, स्टेम. परत या ठिकाणी ॲलिट्रेशन आलेलं आहे. याच्यात 3 वेळा एस हा साऊंड रिपीट झालेला आपल्याला दिसून येतो. मग ही वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार आहेत. ॲलिट्रेशन असेल, कॉन्सोनन्स असेल, क्लायमॅक्स हा अलंकार आहे, किंवा काही ठिकाणी आपल्याला अँटिथेसिस म्हणजे शब्द विरोधाभास किंवा विरुद्धार्थी शब्द जेव्हा त्या ओळीमध्ये येतात तो अलंकार आहे. त्यानंतर मेटाफर म्हणजे तुलना, या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी कवीने तुलना केलेली दिसून येते. मग आता ही जी कंपॅरिझन आहे ती कशी आहे. नंतर इथे बघा टाईम अँड रेन. टाईम म्हणजे इथे टी कॅपिटल आहे, तिथे पर्सॉनिफिकेशन अलंकार आहे की चेतना गुणोक्ती, म्हणजे माणसाचा गुण त्यांनी वेळेला दिला की वेळ हा जाऊन म्हणजे अशी काही व्यक्ती आहे की जिने असा चमत्कार घडवलेला आहे. त्या ग्रीन ग्रोईंग पेन म्हणजे त्या झाडामधून जेव्हा ते त्या बीजामधून जेव्हा ते झाड अस्तित्वात येतं तेव्हा त्याने जे काही चमत्कार घडवलेला आहे तो. म्हणून टाईम इज पर्सॉनिफाईड हिअर, की टाईम टेक्स केअर ऑफ दॅट ट्री अँड इट helps the tree in growing more and more in upward direction. म्हणजे टाईम हा असा फॅक्टर आहे की तो त्या झाडाला मोठं होण्यासाठी मदत करतो, हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर जर आणखीन वेगळ्या पद्धतीने म्हणजे याच्यात जर अलंकाराचा विषय आला तर बघा बिलीव्ह अँड बेरी, बी कॅपिटल आहे. त्यानंतर रायपन अँड ज्वेल. आता इथे मेटॅफर अलंकार आहे, डायरेक्ट कंपॅरिझन. मेटॅफर METAPHOR, ज्वेल इन द सन म्हणजे द फ्रुट्स आर कम्पेअर्ड विथ ज्वेल, म्हणजे त्या फळांची तुलना एखाद्या दागिन्याशी केलेली आहे म्हणून ते ज्वेल असं म्हटलेलं आहे. पुढे असे बरेच अलंकार आपल्याला प्रत्येक ओळीवर शोधायचे आहेत, जसे आपल्याला मिळतील त्या पद्धतीने, आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. आता विशेष म्हणजे आता परीक्षेमध्ये आपल्याला अलंकाराची व्याख्या कोणी विचारत नाही, पण फक्त आपल्याला ओळ, कवितेची ओळ दिली जाते आणि नेम अँड एक्सप्लेन, त्या ओळीमध्ये कोणता अलंकार आला आहे आणि त्याचं आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं असतं. म्हणजे जसं स्विफ्टली अँड द स्टार्स टर्न इन द स्काय. मग आता जसं इथे एस रिपीट येतं, आपण काय म्हणायचं की साऊंड, इथे ॲलिट्रेशन हा अलंकार आहे, टायटल द्यायचं ॲलिट्रेशन आणि एक्सप्लेनेशन द्यायचं की साऊंड एस इज रिपीटेड. मून मॉस, याच्यामध्ये एम हा साऊंड रिपीटेड आणि म्हणून साऊंड एम इज रिपीटेड, म्हणजे इथे पण ॲलिट्रेशन अलंकार. आता इथे सिंगिंग क्रिकेट, आता रातकिडा गातो. ॲक्च्युली आता इथे पर्सॉनिफिकेशन अलंकार आहे की गाणं ही माणसाची क्वालिटी आहे आणि इथे क्रिकेट म्हणजे रातकिडा गातो म्हणजे गाणे तो किरकिर करतो त्याचा साऊंड आहे. पण इथे कवी काय सांगतो, सिंगिंग क्रिकेट, म्हणजे ते क्रिकेट इज पर्सॉनिफाईड बाय गिव्हिंग अ ह्युमन क्वालिटी ऑफ सिंगिंग. त्यानंतर प्रेज नाईट अँड स्टार्स अँड ट्री, इथे क्लायमॅक्स म्हणजे ज्या क्रमाला लेखकाने चढत्या क्रमाने मांडल्या म्हणून क्लायमॅक्स. प्रेज नाईट स्टार्स अँड ट्रीज म्हणजे रात्र, चांदण्या
त्या झाडाची कवी स्तुती करतो. म्हणजे ह्या कवितेमध्ये जी अलंकार आलेली आहेत, एलिट्रेशन आहे, कॉन्सनन्स आहे, किंवा क्लायमॅक्स आहे, अँटीथेसिस आहे, त्याच्यानंतर ह्या कवितेमध्ये पर्सॉनिफिकेशन हा अलंकार आहे. तर जेव्हा मी नोट्सची PDF आपल्याला पाठवेल तेव्हा आपल्याला हे सगळं अभ्यासायला मिळणार आहे. तर आपण या ठिकाणी ही कविता संपवलेली आहे. तूर्त आपण म्हणजे या कवितेचं वाचन करा. जेव्हा PDF ची आपल्या व्हॉट्सअपवर नोट्स पाठवल्या जातील तेव्हा आणखीन आपण त्याचा तपशीलवार अभ्यास करा. तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. टिल देन, गुड बाय एव्हरीवन. थँक्यू.